ऑलराउंडर चेतनाज हेअर केअरमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपल्याला फेदर हेअर कट करायचा आहे। केसांची लेंथ बघू शकता, केस खूप सुंदर आहेत। मला फार आवडले केस, कारण की इतके दाट केस मला सहसा जास्त बघितल्या जात नाही, म्हणजे बघितलेच नाही। मी भरपूर हेअर कट करते पण इतके दाट केस जास्त बघितले नाहीत। तर आज मला खूप एक्साइटमेंट आहे की ह्या केसांवरती लुक कसा दिसणार आहे आणि कट किती सुंदर दिसणार आहे। सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल, इतका सुपर डुपर हेअर कट दिसत होता। हा केस दाट असल्यामुळे हा हेअर कट खूप छान झालेला आहे। पातळ केसांमध्ये जास्त स्टेप दिसत नाही, पण केस दाट असल्यामुळे कटिंग ही खूप सुंदर झाली आणि तुम्ही बघू शकता। तर आपण स्टार्ट करूया। सेंटर पार्टिशन करून घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करून घ्यायचं आहे। गाईडलाईनसाठी आपल्याला नेहमी ही पद्धत करायलाच पाहिजे की आपला हेअर कट हा दोघं बाजूने समान होईल। तर मी काय केलं, सेंटर पार्टिशन करून घेतली पहिले, त्यानंतर आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करत आहे आणि त्यानंतर मी बंग्स कट करणार आहे। तिला जरा लहान केस हवे होते, तर मी काय केलं, चिनपर्यंत केस हे मोजून घेतले। व्यवस्थित गाईडलाईन करून घ्यायची आणि स्ट्रेट कट करायचं। त्यांच्या हिशोबानेच आपल्याला हेअर कट करायचं आहे। कोणाला लांब आवडतात तर कोणाला लहान आवडतात। तर हिचे बंग्स हे नेहमी लहानच असतात, तिला आवडतं पण, आणि ते केस दाट असल्यामुळे खूप सुंदर दिसतं। तुम्ही बघू शकता, एक बाजू मी थोडीशी लेफ्ट साईडला घेतलेली आहे, त्यानंतर तिला स्ट्रेट कट केलं आणि ही राईट साईडची बाजू पुन्हा आपल्याला लेफ्टला घेऊन जायची आणि स्ट्रेट कट करायचं की जेणेकरून नॅचरली लेयर्स हे तिथे इनविजिबल होतील। तर हे बघा, इथे बघू शकता मी नोचिंग करत आहे। वरच्या दिशेला थोडंसं पकडून घेतलं आणि त्यानंतर मी केसांमध्ये नोचिंग करत आहे, कारण की थोडेसे आपल्याला तिथे स्टेप पण दिसले पाहिजे। लेयर्स हे खूप सुंदर दिसतात अशा पद्धतीने कट केल्यानंतर। दोघं पण मी सेक्शन हे व्यवस्थित पकडून घेतले, वरच्या दिशेला पकडलं आणि नोचिंग करून घेतलं। त्यानंतर इयर टू इयर पार्टिशन करून घेतलेली आहे सेंटरनेच, आणि मग ते आपल्याला सारखं सारखं विंचरून घ्यायचं आणि क्रॉस कट करायचं आहे। जर का केस हे दाट आहेत त्यामुळे आपल्याला इथे सेक्शन जास्त घ्यावं लागणार आहे। छोटे छोटे सेक्शन करून मी कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता। समोर चेहऱ्याच्या पकडून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते स्ट्रेट असं कट करायचं आहे। तर अशा प्रकारे जर का तुम्ही लेयर कट किंवा फेदर कट केला तर हा कट खूप सुंदर दिसतो। आणि कटिंग करताना आमची मजा पण फार आली, आमच्या गप्पा गोष्टी पण छान रमल्या होत्या। नवीन क्लायंट आलेले होते, ते सुद्धा हेअर कट बघत होते, त्यांना सुद्धा फार आवडलं। आणि या एक कटमुळे माझ्याकडे बरेच क्लायंट आले आहेत परत, त्यांनी पण सुद्धा हाच हेअर कट केलेला आहे। पुढे तुम्हाला दिसेलच वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट आहेत। कटिंग जरी तीच असली ना तर केसांच्या टेक्स्चरमुळे कट हा वेगळा दिसू शकतो। बरेच जण येतात ना, त्यांनी जर आपल्याला फोटो दाखवला, व्हिडिओ दाखवला की मॅम मला असाच हेअर कट करायचा आहे, तर केसांच्या टेक्स्चरनुसारच हेअर कट दिसतो। आपण पद्धत जरी हीच वापरलेली असली तर केस पातळ असतील, दाट असतील आणि जाड असतील तर केसांच्या टेक्स्चरमुळे हेअर कट हा चेंज होऊ शकतो, वेगळा दिसतो। तुम्ही त्यांना आधीच समजून सांगायचं। आता यांचा बाउन्सी हेअर कट आहे त्यामुळे कटिंग सुपर झालेली आहे आणि स्टेपसुद्धा बॅक साईडने खूप सुंदर दिसत होते। तर मग असाच हेअर कट जर दुसऱ्याला आपण केला तर तो असा दिसेल का? नाही, कारण की केस हे वेगळे आहेत ना, जसे केस असणार तसंच तुमचा हेअर कट दिसणार। तर बघू शकता मी एक एक पार्टिशन ही फ्रंट साईडला घेत आहे। गाईडलाईन आपण कट करून घेतलेली आहे, त्यामुळे कटिंग ही आपल्याला करायला सोपी जाते। तर असं हे क्रॉस पकडायचं आणि जे एक्स्ट्राचे हेअर आहेत त्यांना पुन्हा कट करायचं आणि पुन्हा कट करत जायचं। एक एक सेक्शन करतच घ्यायचं आहे। सेक्शन शिवाय हेअर कट कोणी कोणी काय करतं, पटकन पूर्ण केस सरळ पकडून घेतं समोर आणि मग सुद्धा कट करतं। हे बघा, इथे मी शेवटची लेंथ तिला विचारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। पूर्ण केस मी आता हे समोर करून घेत आहे, विंचरून घ्यायचे व्यवस्थित, थोडंसं क्रॉस पकडायचं आणि जी शेवटची लेंथ आहे ना ती बघा 1 इंच ते 2 इंचच आहे। आपल्याला लेवल ही कट करायची नव्हती, लक्षात ठेवायचं। क्लायंटला विचारूनच आपण बॅक साईडची लेवल ही कट करायची, कारण आजकाल लांब केसांचा ट्रेंड आहे आणि लांब केस ठेवण्यासाठी बरेच जण सांगत असतात की नाही मला केस जास्त कट नको आहेत, तर आपण तेवढं लक्षात ठेवायचं। इथे मी आता नोचिंग करत आहे, पूर्ण केस हे समोर पकडून घेतले आणि नोचिंग करून घेतलेली आहे। इतके सुंदर लेयर्स पडलेले होते, कारण मी बऱ्याचदा हे हेअर कट करते ना तर एवढे लेयर्स कधीच पडले नाही। दुसरी बाजू सुद्धा मी तशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहे, तुम्ही सुद्धा सेम कट करायची आहे। मी दुसरी बाजू इथे शेअर केलेली नाहीये कारण व्हिडिओ मोठा होतो। तर आता मी डायरेक्ट इथे ब्लो ड्राय दाखवत आहे तुम्हाला।
फ्रंट साईडचं ब्लो ड्राय मी करून घेतलेलं आहे, दुसरं सेक्शनसुद्धा झालेलं आहे आणि आता मी तिसरं सेक्शन हे करत आहे। पूर्ण व्यवस्थित असं सेक्शन बाय सेक्शनच ब्लो ड्राय करायचं। कमीत कमी 7 ते 8 वेळेस आपल्याला ब्लो ड्राय करायचं आहे। यांचे केस ऑलरेडी सुंदर होते, छान होते, म्हणजे खराब नव्हते केस, त्यामुळे यांना शाईन पटकन आली केसांना। नाहीतर काय होतं, ड्राय डॅमेज हेअर जर असले किंवा मग खूप कर्ली केस असले तर आपल्याला ब्लो ड्राय जास्त वेळ करावं लागतं, मग क्लायंटला झटका पण लागतो आणि त्रास पण होतो, आपल्याला पण वेळ जास्त लागतो। आणि कधी पण काय करायचं, शाईन स्प्रेचा वापर करायचा होल्डिंगसाठी। जर त्यांचे केस हे जर का सिल्की असतील, सॉफ्ट असतील आणि जर का कर्ल्स हे होल्ड होत नसतील तर तुम्ही मूसचा वापर सुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे मी सर्व केस हे आता एकत्र करून घेतलेले आहेत बॅक साईडचे। फ्रंट साईडला त्यांना ओढून घेत आहे व्यवस्थित आणि ब्रशने पुन्हा अशा प्रकारे विंचरून घेतलं आणि ही बघा आपले लेयर्स किती छान दिसताय। पूर्ण जेव्हा तुम्ही बघाल ना तुम्हाला इतकं आवडणार आहे आणि असा हेअर कट तुम्ही सुद्धा करून बघायचा आहे। मला टॅग करायचं आहे, कमेंट करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही आहे की जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ बघून काही ना काही त्यातनं थोडंफार का होईना शिकायला भेटणार आहे। प्रत्येकाकडे काही ना काही शिकण्यासारखं असतं, असंच जर तुम्हाला दुसरीकडेही भेटत असेल पण काही ना काही प्रत्येकामध्ये वेगळं असतं, त्यामुळे कधी पण कोणा ना कोणाकडनं आपल्याला शिकायलाच भेटत असते। बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि हा आपला फायनल लुक आहे, फायनल रिझल्ट आहे। तुम्ही बघू शकता इतका सुंदर बाउन्सी हेअरकट हा झालेला आहे। केस दाट असल्यामुळे हेअरकट हा खूप सुंदर झालेला आहे। सहसा साऊथ साईडला महिलांचे केस इतके दाट आणि छान असतात, काळेभोर, यांचे हे नॅचरल केस होते आणि म्हणजे त्यांनी कलर वगैरे कधीही केलेला नाही, मेहंदी सुद्धा नाही, नॅचरल केस आहेत। मला सुद्धा विश्वास होत नव्हता की इतके काळेभोर आणि सुंदर केस हे यांचे नॅचरल आहेत, कारण आजकाल कलर मेहंदीशिवाय महिला राहत नाही, पण यांचे हे नॅचरल हेअर होते आणि खूप सुंदर कलर सुद्धा होता, एकदम काळा सुंदर केसांचा कलर हा खूप छान होता। मला तर फार आवडलं, तुम्हालाही नक्कीच आवडलं असेल तर पूर्ण रिझल्ट बघायचा आहे आपल्याला। दोघं बाजू मी इथे शेअर करत आहे। मी काय केलं, बंग जे आहेत ना त्याला थोडंसं आउट करून घेतलं आणि पूर्ण कट जो आहे त्याला इन केलेला आहे। तुम्ही क्लायंटला विचारून सुद्धा करू शकता आउट करायचं की इन करायचं। इथे मी ओसिसचा नॉर्मल असा शाईन स्प्रे वापरत आहे आणि हा आपला फायनल रिझल्ट आहे। लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी शेअर करणार आहे, सर्वांनी नक्की बघायचं आहे। थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन। जर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर तुमचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे। असंच काहीतरी शिकत राहा, आम्हालाही शिकवत राहा। काही चुकलं असेल तर कमेंट करून सुद्धा सांगू शकता। बाय बाय, सी यू, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।